Oh
कळम
महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातो मुनिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तणिर्वाससंलील मेघाववासं रमां मन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकायं समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुजं जगन्नीतपारिमण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलाहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्द रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा नमो दया पावी नाथ महाराजांची आणि वैराग्य पाव माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचे माझ्या वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि भगवंताच्या अवताराच्या प्रसंगातील हा अभंग तुम्ही करता मिळालेला आहे. विठ्ठल
30 वर्षापासून आज 31वं वर्ष चालू आहे. गेली 30 वर्षापासून आपल्या या वरवंटी या गावामध्ये साधू संतांच्या चरण स्पर्शाने पुण्य पावन झालेल्या भूमीमध्ये पवित्र अशा ठिकाणामध्ये आणि मंगलमय वातावरणामध्ये गेली आज कितवा दिवस आहे? दिवस किती आहे? आज 4थ्या दिवसाचं आणि दुपारचं राम जन्माचं कीर्तन हे तुम्हा सर्वांच्या टाळकरी माळकरी वारकरी गावकरी सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आणि गेली अनेक वर्षापासून माझ्या परिचयात असणारे हरिभक्तीपरायण आमचे दिनकर महाराज देशमुख. तसं तर बऱ्याच जणांना मी इथं ओळखते. आरसुर्ड्याची भजनी मंडळ ओळखीची आहेत. आमचे हरिभक्तीपरायण पेटी वादक महाराज आहेत. तेही मला वाटतं 5-6 महिन्यापूर्वी स्पर्धेला होतात ना. धाराशिवला भजन स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेला होते. आणि बरीचशी मला वाटतं मागं आपली गेली काहीतरी 17-10 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये सेवा झाली होती. आणि हा दुसऱ्याला भगवंतानं योग घडवून आणून दिलेला तुमच्या दर्शनाचा आणि भगवंताच्या सेवेचा. विठ्ठल आपल्या या नामसप्ताहासाठी मार्गदर्शन लाभलेले हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज लोमटे, पांडुरंग महाराज लोमटे यांच्या मार्गदर्शनाने सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. पाहत राहू मंडप कसा सुंदर आहे ना. पण सांगू का या मंडपाला शोभा इतका सुंदर मंडप टाकलेला आहे. पण ह्या मंडपाला शोभा आपल्यामुळे बरं का. आपल्यामुळे ह्या मंडपाला शोभा. जेवढे तुम्ही या मंडपामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहतात तेवढा मंडप हा शोभून अधिक दिसेल. विठ्ठल आज काय सांगा ना. आज रामनवमी भगवंताचा जन्मोत्सव आहे. आज आपल्या घरामध्ये एखाद्याच्या जर बाळ जन्माला यायचं असलं तर त्या घरातलं वातावरण एवढं कसं आनंदी आनंद असतं. किती आनंदी असतं. सगळ्यांना आनंद असतो. का तर आपल्या घरामध्ये बाळ जन्माला येणार आहे. अहो इथं जगाचा मालक जन्माला येणार आहे. किती आनंद पाहिजे. चहूकडे आज गावोगावी काय या भगवंताचा जन्मोत्सव साजरा. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, मेरा Yeah.
जन्माला येणार आहे। आज महत्वाचा दिवस आहे, आजचा एक पर्वकाळ आहे। तसे तर पर्वकाळ 5 महत्वाचे सांगितलेले आणि खरं पाहिलं तर प्रत्येक दिवस हा पर्वकाळ आहे, पण 5 महत्वाचे पर्वकाळ कुठले सांगितले? पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री। कृष्णाष्टमी, रामनवमी, वामन जयंती, नरसिंह जयंती हे 5 पर्वकाळ सांगितले आणि आजचा दिवस पर्वकाळाचा आहे। आज काय रामनवमी आहे। काय नवमी? काय नवमी ही कशी आहे? 9 अंक जर पाहिला तो पूर्णांक आहे। राम अवतार हा राम आणि कृष्ण पूर्ण अवतार आहे। 9 अंक हा पूर्णांक आहे। पहा, आपण 9 अंकाला जर बघितलं, 9 एका 9 एका 9 9 ना 9 दुने 18, 8 आणि 1 8 आणि 1 8 आणि 1 9 9 दुने 18, 9 त्रिक बघा, माझं मग गणित पक्क नाही का, तुम्ही लक्षात ठेवा। 9 त्रिक 27, 7 आणि 2 7 आणि 2 7 आणि 2 9 त्रिक 27, 9 चौक 36, 6 आणि 3 9 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाची 45, 4 आणि 5 5 आणि 4 9 9 पाची 45, 9 सकी 54 54 म्हणजे 5 आणि 4 9 9 सकी 54, 9 7 63, 6 आणि 3 9 9 8 72, 7 आणि 2 9 8 72, 9 9 81, 8 आणि 1 9 सगळं 9 9 9 9 कुठूनही या 9च्या अंकाला गुणलं तरी संख्या ही 9 येते। 9 अंका पूर्णांक आहे। विठ्ठल आपण इतर दिवशी जे कर्म करतो ते कर्म किती फलदायक आहे हे मी सांगू शकत नाही, पण आजच्या दिवशी जे काय तुमच्या हातून कर्म घडणार आहे, आज या पर्व काळाच्या निमित्ताने तुमच्याकडून जेवढं पुण्य कर्म घडल, जेवढं काही कर्म घडल त्याचं फळ हे अधिक असतं। इतर दिवसाच्या कर्मापेक्षा आज केलेलं पुण्य कर्माचं फळ हे अधिक असतं। म्हणून आजच्या दिवसाने माणसानं जे काय कर्म करायचे ते चांगलंच कर्म करावं। विठ्ठल या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला आलेले आहेत। देवाला जन्म का घ्यावा लागला? का घ्यावा लागला देवाला जन्म? भक्ताच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी भगवंताला जन्म घ्यावा लागला। विठ्ठल देवाला जन्म घेण्याची कारण काय आहे? तर ज्या वेळेला या पृथ्वीवर पाप वाढायला लागलं, अधर्म वाढायला लागला, चहूकडे राक्षसांचा धुमाकूळ झाला, मग या पापाचा भार पृथ्वीला सहन होईल। ज्या वेळेला माणसाला एखादी गोष्ट मर्यादेपेक्षा पुढे जाते त्यावेळेला ती गोष्ट सहन होत नाही। या पृथ्वीला सुद्धा पापाचा भार सहन झाला नाही,
म्हणून पृथ्वी माता कुठे गेली? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाऊन नित्य तोय सांगत असे. देवाकडे गेली आणि देवाला सांगितलं, देवा मला हा पापाचा भार सहन होत नाही, तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. त्यावेळेला न सहावे दुःख भक्ताचे या देवा, अवतार घ्यावा दावी रूप. देवाला आपल्या भक्ताला दुःख होय ना की ते दुःख सहन होत नाही, आपल्या भक्ताचं दुःख देवाला सहन होत नाही, म्हणून देवाने अवतार घेतला. आणि दुसरं कारण म्हणजे धर्माच्या रक्षणासाठी एक देवाने अवतार घेतला. अभंगाच्या पहिल्या मिरसिंगर सुंदर अशा मुलांचा आवाज आहे. लहान लहान लेकरे तिकडे बघा. असे वैष्णव सुद्धा आपल्या घरामध्ये जर जन्माला आले तर तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत आणि भाडे गाता गीत विठोबाचे. असे हरिभक्त मुलं तर आपल्या कुळामध्ये आपल्या घरामध्ये पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेते. आपलं एक कुळ नाही, आपल्या कोटी कुळाचा उद्धार होतो, आपलं कोटी कुळ पवित्र होतं. पण अशी लेकर आपल्या घरात जन्म. पण आता शक्यतो आपल्याला असं वाटतं की इकडं वळू देत नाहीत घरची माणसं. माणसाला अशा लेकरांना इकडं वळवावं लागतं
नको तिकडे आपोमाटे वळले जातात. सुंदर अशा प्रकारचे त्यांनी साथ दिलेले. अशीच एक तास साथ द्या विठ्ठल. देवाने अवतार घेतला त्याचं एक कारण आहे, धर्म रक्षावया अवतार घेशी. धर्माच्या रक्षणा करता बरं का. आपण पहिला धर्माचा विचार करू. धर्म देवाने अवतार घेण्याचं. आता धर्म म्हणजे काय? धर्म शब्द जर पाहिला तर किती शब्द आहेत त्याच्यामध्ये बघा बरं. याच्यामध्ये किती अक्षर आहेत? धर आणि म. धर्म शब्द हा अडीच अक्षराचा आहे. किती? अडीच अक्षराचा धर्म आहे. धर आणि म. धर्म. ज्यावेळेला भगवंताने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, किती श्लोकाची किती अध्यायाची गीता आहे? भगवद्गीतेमध्ये अध्याय किती आहेत? 18 अध्याय. आणि श्लोक किती आहेत? 700 श्लोक आहेत. 18 अध्याय आणि 700 श्लोकाची भगवद्गीता. या गीतेतला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक पाहायचा. पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक पाहायचा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. पहिला शब्द कुठला आहे? धर्मक्षेत्रे. आणि 18वा अध्याय पाहायचा भगवद्गीतेचा. 18व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवा नितिर मतिर मम. काय शब्द शेवटचा? मम. आता पहिल्या अध्यायातला धर्म शब्द आणि शेवटचा मम शब्द. पहिल्या अध्यायातला फक्त धर घ्यायचा आणि शेवटच्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकातलं म घ्यायचं. हा शब्द धर्म होतो. आणि या धर्मासाठीच भगवंताने आपल्याला आपला धर्म करण्यासाठी भगवंताने 18 अध्यायांची भगवद्गीता सांगितली. कुणाला? अर्जुनाला सांगितली. जे ज्ञान भगवंताने आपल्या आईला सांगितलं नाही, जे ज्ञान आपल्या वडिलांना सांगितलं नाही, ते आपल्या भक्ताला सांगितलं. विठ्ठल.
पती देवाचा धर्म काय आहे? पत्नीचं पालन पोषण करणं. गुरुचा धर्म काय आहे? आपल्याला आपल्या शिष्याला विद्या देणं. संतांचा धर्म काय आहे? धर्माचे पालन करणे, पाखंड करणे. प्रत्येकाचा धर्म वेगळा. आणि या धर्माचं ठिकाण जर कुठं म्हटलं, दया धर्म का मूल है, पाप का मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये, जब तक घटे में प्राण. माणसाने स्वतःचा धर्म कधी सोडू नये. कारण जैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा धारा मोडीला, दीपा सवे हरपला प्रकाश. जर आपल्यातून धर्म नष्ट झाला तर काय होईल? जसं दिवा विझल्यानंतर काय होतं? संध्याकाळच्या वेळेला दिवा विझल्यानंतर चहूकडं अंधार पसरतो. तसं या जगातून धर्म जर लोपला गेला, धर्म जर नाहीसा झाला, धर्म जर नष्ट झाला, तर चहूकडे दुःखाचं साम्राज्य पसरेल. म्हणून हे दुःख जर आपल्यावर येऊ द्यायचं नसेल, तर त्याच्यासाठी आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे. विठ्ठल चार पाय: सत्य, तप, दया आणि सुचिता. या चार पायावर धर्म आहे. म्हणजे आपल्याकडे सत्यता पाहिजे. काय पाहिजे? धर्म म्हणजे काय? ज्या ठिकाणी नीती आहे, ज्या ठिकाणी रीती आहे, ज्या ठिकाणी परोपकार आहे, ज्या ठिकाणी इमानदारी आहे आणि ज्या ठिकाणी सत्यता आहे, त्या ठिकाणी निश्चित धर्म नांदत असतो. विठ्ठल आपण कुठलंही कार्य करत असताना ते कार्य सत्य केलं पाहिजे, इमानदारीने केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आपल्या कार्यामध्ये सत्यता फार महत्वाची आहे. काय पाहिजे? सत्यता महत्वाची आहे. ज्या ठिकाणी सत्य असतं त्या ठिकाणी धर्म असतो. मला सांगते, एक सत्यवादी नावाचा राजा होता. काय नाव होतं त्याचं? सत्यवादी. आणि त्याचं कामही सत्य होतं. तो सत्यवादी राजा एके दिवशी आपल्या दारापुढे खुर्चीवर खुर्ची टाकून बसलेला होता. काही वेळ झाल्यानंतर त्याच्या घरातून एक सुंदर स्त्री आली. कोणाच्या? सत्यवादी राजाच्या घरातून एक सुंदर स्त्री आली. राजा समोर बसलेला होता. राजाला सांगितलं, राजा मी चालले. घरातून निघालेल्या सुंदर स्त्रीने काय सांगितलं राजाला? राजा मी चालले. राजाला विचारलं, आपण कोण आहात? त्यावेळेला त्या सुंदर स्त्रीने सांगितलं, मी लक्ष्मी आहे. राजाच्या घरातून कोण चाललं होतं? लक्ष्मी चालली होती. राजाला सांगितलं, मी लक्ष्मी आहे. राजा शांत बसला. त्याच्यानंतर काही दिवसाने यश आलं. राजाच्या घरातून यश आलं आणि यशने सांगितलं, राजा मी चाललो. पहिल्यांदा स्त्री निघाली, दुसऱ्या वेळेला यश पुरुष निघाला. तो म्हटला, राजा मी चाललो. राजानं सांगितलं, आपण कोण आहात? नाव विचारलंय. त्यावेळेला त्यानं सांगितलं, मी यश आहे. लक्ष्मी चालली, यश चालला. काही वेळानं आणखी घरातून एक सुंदर स्त्री बाहेर आली आणि राजाला म्हटली, राजा मी चालले. त्यावेळेला राजाने तिला नाव विचारलं, आपण कोण आहात? त्यावेळेला त्या स्त्रीला सांगितलं, मी कीर्ती आहे. आधी कोण बाहेर निघाली? लक्ष्मी निघाली. नंतर यश निघालं. नंतर कीर्ती निघाली. आणि 4 नंबरला राजाच्या घरातून सत्य बाहेर निघाले. त्या सत्यानं सांगितलं, राजा मी चाललो. राजाने विचारलं, आपलं नाव काय आहे? त्यावेळेला त्यानं सांगितलं, माझं सत्य नाव आहे. मग तो राजा सत्यवादी होता. राजानं सांगितलं, हे पहा, लक्ष्मी गेली तरी काही हरकत नाही, यश गेलं तरी काही हरकत नाही, कीर्ती गेली तरी मला काही नाही, पण मी सत्यवादी राजा आहे. मी कसा आहे? मी सत्यवादी राजा आहे आणि तू सत्य आहेस तर तुला मी जाऊ देणार नाही.
सत्यवादी राजानं सत्याला जाऊ दिलं नाही. सगळे गेले तरी चालतील पण मी सत्याला जाऊ देणार नाही. त्या सत्याला राजानं आग्रहानं ठेवून घेतलं. पण पुढे काय झालं पहा. ज्या वेळेला सत्य थांबलं त्यावेळेला त्या ठिकाणी यशही आलं परत, कीर्तीही परत आली आणि लक्ष्मीही परत आली. काय लक्ष्मीने सांगितलं होतं मी जास्त दिवस एका ठिकाणी राहत नाही. राहते का आपली लक्ष्मी? काय राहते का? कुणाकडे लक्ष्मी किती दिवस राहिला कधी खिसा रिकामा होईल सांगता येत नाही. लक्ष्मीने सांगितलं जास्त दिवस मी राहत नाही. लक्ष्मी चालली होती. पण ज्या वेळेला सत्य थांबलं त्यावेळेला लक्ष्मी तिथं थांबली, यश तिथं थांबलं आणि कीर्ती तिथं थांबली. तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच आहे की ज्या ठिकाणी सत्य असतं, ज्या ठिकाणी खरं असतं, ज्या ठिकाणी प्रामाणिकपणा असतो त्या ठिकाणी लक्ष्मी राहते, कीर्ती राहते आणि यशही राहतं. आणि ज्या ठिकाणी सत्य असतो तिथं धर्म असतो. दुसरा पाया आहे सत्य. दुसरा कोण कुठला आहे? सत्य पाणी दया. दया म्हणजे काय हो? की दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर आपलं अंतःकरण कळवळलं किंवा कालव पोटामध्ये आपल्या मनाला दुःख होणं दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर त्याला म्हणायचं दया. दया कुठं असते? दया धर्म का मूल आहे. दया हेच धर्माचं मूल आहे. पाप का मूल अभिमान. ज्यावेळेला संत कसे दयाळू होते पहा. ज्यावेळेला नामदेवरायाच्या आईचं नाव काय होतं? काय होतं नामदेवरायाच्या आईचं नाव? राजाई गोनाई अभंग आहे ना. नामदेवरायाच्या आईचं नाव होतं गोनाई. या गोनाईला एक वेळेला खोकला लागला. खोकला किती परेशान करतो आपल्याला माहिती आहे ना. बरेच इलाज केले पण नामदेवरायाच्या आईचा म्हणजे गोनाईचा खोकलाच गेला नाही. नामदेवाला सांगितलं नामा तू शेतामध्ये जा आणि बाबळीची साल घेऊन ये. त्या बाबळीच्या सालीला जाळून तिची भुकटी केली आणि त्याचा जर काढा आपण घेतला तर आपला खोकला जातो. नामदेवरायाला सांगितलं नामा तू शेतामध्ये जा आणि बाबळीची साल घेऊन ये. नामदेवरायाने हातामध्ये कुऱ्हाड घेतली, खांद्यावर टाकली आणि झप 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 चालत शेतामध्ये गेले. हातामध्ये कुऱ्हाड आहे. बाबळीचं झाड मोठं दिसलं. नामदेवरायानं कुऱ्हाड काढली आणि नामदेवरायानं त्या कुऱ्हाडीचा घाव त्या बाबळीच्या झाडावर घातला. काय काढायचं होतं? साल काढायची होती. घाव घातल्याबरोबर त्या बाबळीच्या झाडातून लालसर पाणी वाहिलं. नामदेवरायाने त्या झाडाकडे पाहिलं तर त्या सालीतून निघालेलं पाणी हे लालसर होते. नामदेवरायाला एवढं दुःख झालं. हल्ले कुणाला? त्या झाडाला हल्ले. साल वृक्षाची काढली, त्या बाबळीच्या झाडाची साल काढली. पण दुःख कोणाला झालंय? नामदेवरायाला दुःख झालं. कारण ते रक्त पाहिलं त्यावेळेला नामदेवरायाला असं वाटलं की हे झाड रडायला लागलं, त्याच्यातून रक्त व्हायला लागले. नामदेवरायाला वाईट वाटल्यामुळं नामदेवरायाने काय केलं? या वृक्षाला किती वेदना झाल्या असतील, किती दुःख झाले असेल. जर हेच दुःख मला झालं तर काय वाटलं म्हणजे. म्हणून नामदेवरायानं काय केलं? जेवढ्या जोराने कुऱ्हाड त्या बाबळीच्या झाडावर घातली होती साल काढण्यासाठी तेवढीच ताकद लावून, तेवढा जोर लावून कुऱ्हाड आपल्या पायावर लावली. नामदेवरायाचं अंतःकरण दुःखी झालं. दुःख सहन होईल. पण नामदेवरायानं दुःख कसं सहन केलं की ह्या वृक्षाला हल्लं तेव्हा त्याला काय दुःख झालं असेल. आता माझ्या पायाच्या वेदना मला सहन होत नाही, त्याला किती दुःख झालं असेल. मग असं करता करता नामदेवरायाच्या पायातून काय झाली? रक्त वाहू लागलं. रक्तस्राव जास्त झाल्यामुळे नामदेवराय बेशुद्ध अवस्थेत पडले. ज्यावेळेला नामदेवराव बेशुद्ध अवस्थेत गेले
त्यावेळेला इकडे देवाला कळालं, कारण भक्ताला झालेलं दुःख देवाला कधी सहन होत नाही. इकडे पांडुरंग परमात्म्याला कळालं माझ्या नव्याला काय झालं, म्हणून देव धावतच नामदेवरायापाशी आले. ज्यावेळेला देव नामदेवरायापाशी आले होते त्यावेळेला नामदेवराय शुद्धीवर नव्हते. देवाने पाहिलं, समोर वृक्षाला बघितलं तर रक्त वाहते, त्याच्यातून पाणी चिखलासर निघते. आणि ह्या नामदेवरायाचा तर रक्तस्राव किती झालेले, देवाला सुद्धा वाईट वाटलं. मग देवाने काय केलं पहा, काय केलं देवाने? देवाने बाभळीच्या झाडावर असा कृपा दृष्टीने हात फिरवला आणि इकडे नामदेवरायाच्या हे पायाचं रक्त गळत होतं, साल्ट निघालेलं होतं. त्या नामदेवरायाच्या पायामुळे हात कृपा दृष्टीने फिरवला तर त्या झाडाची साथ जशाच तशी जागेवर बसली आणि नामदेवरायाचा हे पाय व्यवस्थित झाला. ही देवाची ताकद आहे. माझ्या नाम्याला दुःख झालं, माझ्या नाम्याला दुःख झालं म्हणून देव धावतच आले. धावत आला आणि पाहिलं तर ही अवस्था होती. म्हणून तुम्हाला मी एक सांगेल की देव दयाळ दयाळ, देव कसा आहे? देव दयाळ दयाळ, देव काय सांभाळ. ज्ञानोबा आणि नामदेव महाराज एका तीर्थयात्रेला गेले होते. कुठे गेले? कोण? नामदेवराय आणि ज्ञानोबा तीर्थयात्रेला गेले. आणि संतांचं महात्म्य थोडं होतं का हो? तीर्थयात्रेला अनेक दिवस गेले होते. मग आता तीर्थयात्रेला फिरत असताना आमच्या ज्ञानोबारायांची आणि नामदेव महाराजांची कीर्ती चौकड बसली. हे संत आले, संत महात्मे त्यांच्या दर्शनासाठी चला. खूप छान भजन करतात, खूप छान प्रवचन करतात, अशी कीर्ती सगळ्या जगामध्ये पसरली. कुणाची? नामदेव महाराजांची आणि नामदेवरायाची. एक राजा होता, त्या राजाला असं वाटलं की ह्यांची परीक्षाच आपण घ्यावी. कुणाची परीक्षा घ्यायची होती? राजाने ठरवलं या संतांची परीक्षा घ्यायची. मग काय केलं? राजानं एक गाय कापली. काय? बघा, राजानं गाय कापली आणि माझ्या ज्ञानोबारायापुढं आणि नामदेवरायापुढं मेलेली गाय आणून टाकली आणि विचारलं, सांगितलं राजानं, सांग आता ही गाय किती दिवसामध्ये जिवंत करणार आहेस? त्यावेळेला माझ्या नामदेवरायाने सांगितलं, देवा हे राजा, ही गाय मी 3 दिवसामध्ये जिवंत करतो. किती दिवसात? 3 दिवसात जिवंत करतो. किती दिवसाची मुदत मागितली? 3 दिवसाची. राजा म्हटला काही हरकत नाही, पण जर 3ऱ्या दिवशी ही गाय नाही जिवंत झाली तर या गायसारखं तुझं मुंडकं छाटलं जाईल. राजानं नामदेवरायाला सांगितलं, जर 3ऱ्या दिवशी नाही गाय जिवंत झाली तर या गायीप्रमाणे तुझं मुंडकं छाटलं जाईल. त्याच दिवसापासून, पहिल्या दिवसापासून नामदेवरायानं काय केला? कोठे गुंतलासी द्वारके
धावा करायला सुरुवात केली. एक वेळ करी या दुःखावे वेळ का सखया लावेला. आव देवाला हाक मारल्याबरोबर देव काय करतो? आपल्या भक्तासाठी विलंब लावत नाही. देव सुद्धा काय झालेला आहे? देव सुद्धा काय झाले? देवाकडे सगळं आहे. देवाकडे सगळं आहे. लक्ष्मीचा पती, त्याला काय सोनं कमी का? लक्ष्मीचा पती तो स्वतंत्र आहे आणि देण्यासाठी उदार आहे. देवाकडे दुष्काळ कशाचाच नाही. देवाकडे दुष्काळ फक्त एका गोष्टीचा. कोणत्या कोणत्या गोष्टीचा दुष्काळ? थोर प्रेमाचा. प्रेमाचा भुकेलेला आहे. घोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. नामदेवरायाला भक्ती प्रेमाला देवाला हाक मारले आणि देव तिसऱ्या दिवशी धावला. माझ्या विठाईला सुद्धा आई म्हटलेले बरं का. आई म्हणून हाक मारली. देव धावून आले. नामदेवराय म्हणता, देवा एवढा का यायला उशीर लावला? काय म्हणले? देवा येण्यासाठी एवढा का उशीर लावला? 3 दिवस झाले मी तुम्हाला हाका मारित होतो. किती दिवस? 3 दिवस झाले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. अरे बाबा, तू हाक मारलीस पण तू काय म्हणला? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. अरे नाना, मी तुझ्या जवळ होतो रे. कुठं होतो? मी तुझ्या जवळ होतो, पण तू मला दूर पाठवलंस. म्हणले कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. तू द्वारकेच्या राया म्हटल्यावर मला इथून तिथं जावं लागलं. द्वारकेहून परत यावं लागलं. अरे तू जर म्हटलं असताना आता
मागितलं नाही. का? माझ्यावर विश्वास नव्हता का? देवावर विश्वास पाहिजे. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास पाहून सांगितले. देवावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि देवाला जर सगळ्यात काही आवडत असेल, देव तिथं होते. पण नामदेव महाराजांनी कोठे म्हणतानाची द्वारकेच्या राया देवाला द्वारकेला जावं लागलं आणि नंतर इथं यावं लागलं. अहो, देवाचं नाव उच्चारल्याबरोबर देव येत असतो. त्याचं नुसतं नाव उच्चारल्याबरोबर देव येतो का? तर त्याला जास्त सगळ्यात काय आवडत असं तर देवाला काहीच आवडत नाही. त्याचंच नाव त्याला आवडतं. काय? त्याचंच नाव त्याला आवडतं. नाव कंठी आणि पुढे उभा जगजटी नाव उच्चारल्याबरोबर तो तिथं येत असतो. कारण त्याचं नाव त्याला आवडतं. संत वाण पंढरीत कीर्तनाचा गजर होतो. तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा. नागाने एक वेळेला देवाला विचारलं, म्हणजे देवा शांत बसा, बोलू नका, शांत बसा. देवाला शांत वातावरण आवडतं बरं का. कसं? शांत वातावरण आवडतं देवाला. असं वाटतं माणसाने बोलावं, पण काय बोलावं? बोलण्याची नाही ना आता देवाविषयी. काय देवाविषयी? देवाशिवाय दुसरं काहीच बोलायचं नाही. हे देवाला आवडतं, हे संताला आवडतं. तुम्हाला बोलायचंच असेल तर एकच बोला. काय बोला? तुम्ही बोला, किती बोला, पण काय बोला? करे टाळी बोला, मुखी नाही. हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. हे बोला विठ्ठल. देव धावून आले आणि तिसऱ्या दिवशी गाय जिवंत झाली. फक्त एवढंच की नामदेव म्हणले, देवा माझी काय तुम्हाला परीक्षा पाहायची होती का हो? 3 दिवस विलंब लावला. त्यावेळेला देव म्हणले, मी विलंब कधी कुठं लावत नाही. नमा, तू भुलविण्याबरोबर मी आलो असतो, पण तूच बोलवण्यासाठी मला काय केलं? द्वारकेला पाठवलं. फक्त मला तुम्हाला एकच सांगायचंय की देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. निश्चित आपल्या संकट काळाला देव धावून आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की बाबा हो, आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे. कारण धर्म जर नाही सांभाळला तर आपल्या हातून अधर्म घडतो. अहो, माणसाला माणसाचा धर्म कळत नाही. माणसाला माणसासारखं राहावं हाच आपला धर्म आहे. काय आपला धर्म? काय माणसाने माणसासारखं माणुसकीने राहावं हा आपला धर्म आहे. बघा, गंधमादन एक माकड होतं. कोण होतं? गंधमादन माकड होतं. त्या गंधमादन माकडाला कुंभकर्णाने पकडलं. नरडीला धरल्याबरोबर त्याच्या नरडीचं रक्त काय झालं? रक्त गळायला लागलं, रक्त सांडायला लागलं. का पकडलं होतं कुंभकर्णाने? त्या कुंभकर्णाने त्या माकडाला सांगितलं, हे पहा गंधमादन माकडा, तू जर रावणाचा म्हणून जगत असशील तर तुला मी जिवंत ठेवणार आहे, आणि जर रामाचा म्हणून जगत असशील तर तुला जिवंत ठेवणार नाही. कोणी सांगितलं?
कुंभकर्णाने विचारलं माकडाने, रावणाचा म्हणून जगत असशील तर जिवंत ठेवत नाही आणि रावणाचा म्हणून जगत असशील तर तुला जिवंत ठेवतो. त्यावेळेला गंधमादन माकड काय म्हणलं? ते आताच माकड नव्हतं, कलियुगातलं माकड नव्हतं, ते त्रेतायुगातलं माकड होतं. त्या गंधमादन माकडाने सांगितलं, कुंभकर्णा मी रावणाचा म्हणून म्हणन पण रावणाचा म्हणून जिवंत राहणार नाही. याला म्हणायचं धर्मनिष्ठा. ज्या वेळेला संभाजी राजांना औरंगजेबाने पकडलं होतं, कुणाला? संभाजी राजाला औरंगजेबाने पकडलं आणि सांगितलं, शिक्षा द्यायला सुरुवात केली. लोखंडाच्या सळयाने दागण्या केल्या आणि संभाजी राजाला सांगितलं औरंगजेबाने. औरंगजेब म्हणतात, संभाजी तू आमच्या धर्माचा स्वीकार कर. पण संभाजी राजाला एक सांगितलं, ज्यावेळेला औरंगजेब म्हणले तू आमच्या धर्माचा स्वीकार कर आणि नाही तर धर्माचा स्वीकार केला तर तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही. संभाजी राजाला मरणाची आहुती दिली. मी मरणाला तयार आहे पण मी माझा धर्म सोडणार नाही. संभाजी राजाची धर्मावर निष्ठा होती म्हणून आपण धर्मवीर संभाजी राजे म्हणतो. एक रस्त्याने माणूस चालला होता आणि जात असताना त्या माणसाला गावाच्या कडेला एक मोठा वृक्ष होता आणि त्या वृक्षावर दोन पक्षी जळत होते. झाड जळत होत आणि त्या झाडाबरोबर दोन पक्षी जळत होते. हे कुणी पाहिलं? जवळून जाणाऱ्या माणसाने पाहिलं की झाडाला आग लागलीये, त्याच्यावर दोन पक्षी जळतात. तो माणूस म्हणतो पक्ष्यांना, अरे पक्ष्यांनो आग लगी इस पेड़ को पक्षियों तुम क्यों जलते हैं? अरे बाबा हो, या पक्षाला आग लागली, या झाडासोबत तुम्ही का जळता? तुम्हाला देवाने पंख दिलेले, तुम्ही उडून जाऊ शकता. जाता येते का नाही पक्षाला उडून? जाता येतं, पण पक्षी त्या झाडावरून उडले नाहीत का? त्या माणसाने विचारलं, उडून जाऊ शकता. त्या पक्षाने या माणसाला सांगितलं, हे मानवा ऐक, आमच्या आई वडिलांनी आम्हाला जन्म या झाडावर दिला. पक्षाचा जन्म कुठं झाला होता? त्या वृक्ष झाडावर झाला होता. आमच्या आई वडिलांनी जन्म आम्हाला या झाडावर दिलाय. आम्ही लहानाच्या मोठे या झाडावर झालो आणि अशा या संकट काळामध्ये सोडून झालं हा आमचा धर्म नाही म्हणले. काय म्हणले? संकट काळाला खाल्लेली विष्ठा मलमूत्र विसर्जित आम्ही या झाडावर केलेलं आहे आणि अशा या संकट आग लगी इस पेड़ को पक्षियों तुम क्यों जलते हैं? अरे माणसा आई, संकट काळामध्ये सोडून जाणं हा आमचा धर्म नाही. मला तुम्हाला एक सांगायचंय की जिथं पक्ष्यांना धर्म कळाला, जिथं माकडाला धर्म कळाला, तिथं आज माणसाला धर्म कळाला. म्हणून इंटरकास्टल मॅरेज धर्मरक्षा बया अवतार घेसी आपल्या पायसी भक्तजन. आपल्या पायसी म्हणजे आपल्या भक्तावर अनेक भक्तावर संकट आली आणि ती संकट भक्तांनी निवारण केली. ज्या वेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होत त्यावेळेला सुद्धा दुःशासनाने साडी ओढायला घातली, पण त्या द्रौपदीने सुद्धा भगवंताचा धावा केला आणि भगवंत बरोबर धावून आले. भक्ताच्या संकट काळामध्ये देव निश्चित धावून येतो, फक्त आपल्याला कशी कळकळीने त्याला हात मारली पाहिजे. आपण काय करू? त्या परमात्म्याचं चिंतन करू. सगळे महिला मंडळ सगळ्याला गरम व्हायला लागले. आपण सगळी शिकली माणसं, आपण कसली माणसं? आज फॅन शिवाय कोणाला जमत नाही, आज एसी शिवाय कोणाला जमत नाही.
इथं आले तर काय माणसाची उगाच जीवाची लाई 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 कशासाठी? गरमी उष्णता सहन होत नाही. तसं म्हटलं तर माणसाला कुठलाच ऋतू सहन होत नाही. पावसाळा आला तरी आपण म्हणतो काय चिकचिक लावली की 8 दिवस झाला या पाऊस थांबच ना झाला म्हणजे सगळा चिखल चिखल, माणसाला बाहेर निघता येईना आणि काही कामही सुधारणा. पाऊस आला की माणसाला हिवाळा आला की काय होतं? एका भक्ताने देवाकडे तक्रार केली, हो माणसाने कशाची तक्रार करावी हे सुद्धा कळलं पाहिजे. देवाला सांगितलं, देवा काय म्हणले हिवाळा आला, हे किती थंडी सुटली, गारठा पडलाय, आम्ही किती गोधडी पांघरून घेतली तरी आमची थंडी राहिना, म्हणजे बाहेर बसू वाटाना, घरात बसू वाटाना, घरात बसू वाटाना, सगळी थंडी थंडी. कुणाकडे करायला केलं? देवाकडे केलं. आणि उन्हाळा आला की म्हटलं काय गरमी, काय उष्णता, काय तापमान वाढलंय, म्हणजे उन्हाळा सहन होत नाही, पावसाळा सहन होत नाही आणि हिवाळा बी सहन होत नाही. देवाला म्हटलं काय देवा ही 3 ऋतू असले दिलेत. त्यावेळेला देव म्हणला तुला पावसाळा बी सहन होत नाही, तुला उन्हाळा सहन होत नाही, तुला हिवाळा सहन होत नाही. असं कर, तुला कुठलाच ऋतू सहन होत नसेल तर माझ्याकडे ये. देव काय म्हणला? माझ्याकडे. देवाकडे कोणाला जाऊ वाटतं? जाऊ वाटतंय का देवाकडे? देवाकडे जाऊ वाटत नाही. देव आपल्याकडे यावा वाटतो पण आपल्याला देवाकडे जाऊ वाटत नाही. त्या देवाला आपण बोलवायचं. आता एक महिला भजन करायचं, सगळे महिला मंडळ हात वर करा, सगळे हात वर करा. कारण भगवंताचा आज प्रकट दिन आहे. आपल्याला बरोबर 12 वाजता गुलाल पुष्प उधळून करायचे. सगळ्यांनी हात वर करा. मी तुम्हाला आता एक मूर्ती देणार आहे. काय देणार आहे? मूर्ती देणार आहे. घेणार आहेत का तुम्ही? मी मूर्ती देते, घेता का नाही सांगा? तुम्हाला घ्यायचं का? घ्यायचं? महिला मंडळ तुम्हाला मूर्ती घ्यायचंय का सांगा? कोणी कोणी पिशव्या आणल्यात मूर्ती भरून? मी आज तुम्हाला इथं मूर्ती देणार आहे. हे मूर्ती घ्यायची, घरी गेल्यावर सगळ्यांना वाटायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी शेजारणीला द्यायची, तिसऱ्या दिवशी आपल्या गल्लीत वाटायचे, चौथ्या दिवशी गावात वाटायचे आणि सगळीकडे हे मूर्ती देत राहायचं. दिल्याने वाढत राहतं, कमी होत नाही. कोणते मूर्ती बघा, राम नाम के
असतो, पण कधी पृथ्वी ज्या ठिकाणी तसं तर देवाचे अनंत अवतार आहेत. अनंत अवतार गेशी भक्ता कारण कणवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. किती अवतार आहेत? किती अवतार आहेत? देवाने अनेक अवतार घेतले, पण आज महत्वाचा अवतार सांगितलाय पूर्ण अवतार आहे रामकृष्ण पूर्ण. आज रामाचा प्रभू रामचंद्राचा जन्म आहे. इकडे काय झालं होतं? ज्या वेळेला देव म्हटले होते पृथ्वीवर पाप वाढलं की मी अवतार घेऊन येतो म्हटले होते, त्यावेळेला कुणाच्या पोटी येतो म्हणले ते? त्रेतायुगामध्ये आज राजाच्या पोटी दशरथ राजे होते आणि अयोध्येमध्ये त्यांचं राज्य होते. या दशरथ राजाच्या पोटी दशरथ राजाला ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, सगळं काही सार्वभौम राज्य होतं, पण काय नव्हती? पुत्र संतती नव्हती. पुत्र येण्याचे मी राज्य सर्व काय कल्पते. 3 पत्न्या होत्या, सगळी सत्ता संपत्ती, पण आपल्या पोटी पुत्र संतती नाही म्हणून दुःख होतं. मग ऋषीच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी काय केलं? पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर ही अग्नी देवता ही काय झाली? यज्ञ देवता प्रसन्न झाली. ज्या वेळेला पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्यावेळेला यज्ञ नारायण प्रकट झाले आणि या यज्ञ नारायणाने आपल्या हातामध्ये काय घेतलेले? ज्या वेळेला काय घेतलं होतं? काय घेतलं होतं? यज्ञ नारायणाने काय घेतलं? हातामध्ये कशाचं ताट घेतलेलं होतं? प्रसादाचं ताट घेतलं होतं. आणि ते प्रसादाचं ताट घेतलं वशिष्ठ ऋषीच्या हातानं दशरथ राजाच्या हातावर दिलं आणि वशिष्ठ ऋषीनं सांगितलं दशरथ राजाला, हे प्रसादाचं दशरथा घे, हे कार्य सदा तुझ्या यज्ञ मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. मिळालेला प्रसाद दशरथाच्या हातावर दिलेला 3 भाग समान केलेले आणि त्याच्यातला एक भाग कुणाला दिला? सुरुवातीला 3 पत्न्या होत्या. आवडती कोणती होती? कैकई होती, पण पहिल्यांदा पहिला भाग दिला कौशल्यला दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला आणि तिसरा भाग कैकईला द्यायला गेले की कैकईला राग आला. मी राजाची आवडती असताना, मी एवढी सुंदर असताना राजाला पहिल्यांदा प्रसाद मला द्यायचा टाकून कौशल्याला दिला. कैकईला राग आला. कैकईने प्रसाद काय लवकर घेतला नाही, पण अग्निदेवाने सांगितलं होतं की प्रसाद लवकर हातात द्या, पण कैकईने लवकर घेतला नाही. तितक्यात तो प्रसाद हातावर दिल्याबरोबर पिंड गाडीने झडपिला, अंजनीने तो सेविला, गाडीने उचलला आणि घात प्रसाद घेऊन गेले. त्याच प्रसादाला कोण झालेले? अंजनीच्या तोपासाठी महारुद्राने पोटी. इकडे कौशल्याने प्रसाद खाल्ला, सुमित्रेने प्रसाद खाल्ला आणि कैकई खाल्ला नाही, म्हणजे खायच्या अगोदर तिचा घालीनं नेल्यामुळं ह्या दोघींना आपल्याला थोडा थोडा प्रसाद घेतला आणि कैकईला दिला. या दोघींचा थोडा थोडा मिळून कैकईने तो प्रसाद खाल्ला. तिघींना प्रसादानं काय झालं? तिघी गर्भवती राहिल्या आणि गर्भवती राहिल्यानंतर डोहाळे लागले. डोहाळे कशाचे लागले? दशरथ राजाने सांगितलं, दशरथ राजाला सांगितलं होतं की डोहाळे कशाचे लागलेत म्हणून विचारा. तर दशरथ राजे डोहाळे कशाचे लागले म्हणून पहिल्यांदा कोणाकडे गेले? कैकईकडे गेलं. पहिलं डोहाळं कैकईनं काय सांगितलं? दशरथा काय सांगितलं? ज्येष्ठासी धारावे धुरी दिगंत. 2 मिनिटं बरोबर बरोबर, एकच मिनिट. ज्येष्ठाशी धारावे धुरी दिगंतरी नये समाचार त्याचा आम्हा. म्हणजे काय सांगितलं कैकईनं? की ज्येष्ठ पुत्राला म्हणजे रामाला 14 वर्ष वनवास आणि माझ्या पुत्राला राजगादी मिळाली पाहिजे असं हे कैकईला डोहाळे लागले होते. सुमित्रेला विचारलं डोहाळे कशाचे लागले? तर सुमित्रेनं सांगितलं, काय सांगितलं? दुसरा काय सांगितलं होता? प्राणनाथा ऐसे वाटत
शिवा वडिलांची सेवा हरणसी. सुमित्रेने सांगितलं माझ्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या वडीलधाऱ्या माणसांची सेवा करावी. आणि शेवटी कौशल्याला विचारलं तुमचे डोहाळे काय आहेत. त्यावेळेला कौशल्याने सांगितलं माझे डोहाळे काय. आपले डोहाळे काय आणि या मातांचे डोहाळे काय बघा. कौशल्याने सांगितलं आणि रे धनुष्य मारिना आपण विठोबा रखमाई भजन घेऊ. नंतर प्रभू रामचंद्राचं भजन करून पुष्पवृष्टी करू. विठोबा राजा